नमस्कार, मी समृद्धी सावंत. आपण पाहताय माय महानगर लाईव्ह. बदलापूर येथील चिमुकल्या मुलींवरील अत्याचाराचे प्रकरण विस्मृतीत गेले असे समजून भारतीय जनता पक्षाने संताप आणणारं कृत्य केलंय. बदलापूर अत्याचार प्रकरणातील सह आरोपी तुषार आपटे याला भाजपने बदलापूर नगर परिषदेत स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्त केलंय. भाजपच्या या निर्णयामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जाते. तुषार आपटेला स्वीकृत नगरसेवक करणे हा भाजपचा राजकीय व्यभिचार असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे. लाडक्या बहिणींना 1500 रुपये देऊन त्यांची अब्रू विकत घेता का, असा सवालही त्यांनी केलाय. तर या देशातल्या अनेक भागातले अशा प्रवृत्तीचे लोक जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत, बहुसंख्य लोक यातले, त्यांना आपल्या पक्षात घेऊन प्रतिष्ठा द्यायची, हे भारतीय जनता पक्षाचं एक राष्ट्रीय धोरण दिसतंय. मला वाटलं बदलापूरच्या शाळेमध्ये हा लैंगिक अत्याचाराचं प्रकरण घडलं होतं आणि बदलापूर 2 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त पेटत होतं. आंदोलन झालं, दंगल झाली, गाड्या थांबवल्या, मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करावा लागला, राजकारण्यांना तिकडे पाऊल ठेवू दिलं नाही. ज्या शाळेमध्ये हा सर्व प्रकार घडला त्या शाळेच्या संचालकांनी संबंधित मुलगी आणि तिच्या आईची तक्रार सुद्धा घेऊ नये, पोलिसांनी यासाठी दबाव आणला होता. बदलापूर येथील एका प्रतिष्ठित शाळेत ऑगस्ट 2024 मध्ये लहान मुलींसोबत लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती. या प्रकरणी कंत्राटी सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याला अटक करण्यात आली होती. यानंतर शाळा प्रशासनातील आणि व्यवस्थापन समितीमधील काही लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणातील सह आरोपी तुषार आपटे या कलंकित व्यक्तीला भाजपने बदलापूर नगर परिषदेत स्वीकृत नगरसेवक नियुक्त केलंय. या नियुक्तीनंतर राज्यभरातून रोष आणि नाराजी व्यक्त होतीये. त्याचबरोबर अशी माहिती आहे की बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत तुषार आपटेने भाजपचे नगरसेवक निवडून येण्यासाठी मोठी आर्थिक मदत केली होती. याची परतफेड म्हणून आता भाजपने त्याला स्वीकृत नगरसेवक पदाचे बक्षीस दिलंय, अशी चर्चा होतीये. भाजपच्या या निर्णयामुळे बदलापूर ठाण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त होतोय. बदलापूर सारखी हृदयद्रावक घटना तुम्हा सर्वांच्या आठवणीत असेलच. बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेत ऑगस्ट 2024 मध्ये 2 चिमुरड्यांवर अत्याचार करण्यात आला होता. या घटनेने खळबळ उडाली होती. या घटनेनंतर बदलापुरातील नागरिकांचा उद्रेक पाहायला मिळाला. बदलापूरच्या शाळेमध्ये सफाई कर्मचारी असलेल्या अक्षय शिंदेने 2 मुलींवर अत्याचार केले. त्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. अक्षय शिंदेला फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी बदलापूरमध्ये मोठे आंदोलन सुद्धा झालं. संतप्त नागरिकांनी दिवसभर रेल रोको आंदोलन केलं होतं. त्यामुळे संपूर्ण दिवस बदलापूरहून मुंबईच्या दिशेने जाणारी आणि कर्जतच्या दिशेने जाणारी अप डाऊन रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. मंत्री गिरीश महाजनी यांनी बदलापूर स्टेशनवर जाऊन आंदोलकांशी बातचीत करण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र संतप्त जमावापुढे त्यांचे काही चालले नाही. नागरिकांच्या उद्रेकानंतर पोलिसांनी या शाळेतील सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याला अटक केली होती. तसेच शाळेच्या मुख्याध्यापकांवरही गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी शाळा प्रशासनातील आणि व्यवस्थापन समितीमधील काही लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यात तुषार आपटे हा सह आरोपी होता. तुषार आपटे 44 दिवस फरार होता. 44 दिवसांनी तो पोलिसांच्या हाती लागला. मात्र अवघ्या 48 तासांमध्ये तुषार आपटेला जामीन मिळाला. दरम्यान सप्टेंबर 2024 मध्ये अक्षय शिंदे याला तळोजा तुरुंगातून बदलापूर येथे ट्रान्झिट रिमांडसाठी नेण्यात येत असताना पोलीस आणि आरोपी शिंदेमध्ये कथित चकमक झाल्याचे समोर आले. यात अक्षय शिंदेचा एन्काउंटर करण्यात आला होता. त्याच्या एन्काउंटरमुळे शाळा प्रशासनातील कोणकोणते लोक या लैंगिक अत्याचारात अडकलेले होते हे समोर येऊ शकले नाही, असे स्थानिकांचं मत आहे. बदलापूर येथील नामांकित शाळेतील प्रकार हा फक्त एका व्यक्तीपुरता मर्यादित नव्हता, असे तपासात समोर आले होते. हा गुन्हा दडपण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपात शाळेचा अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघेही फरार झाले होते. कर्जत येथील एका फार्म हाऊस वरून त्याला अटक करण्यात आली होती. कल्याण येथील न्यायालयात कोतवाल आणि तुषार आपटे विरोधात अजूनही खटला सुरू आहे. या दोघांवर गंभीर आरोप आहेत. अत्याचारापूर्वीचे 15 दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज यात गायब करण्यात आले होते.
असाही आरोप त्यांच्यावरती करण्यात आलाय. दरम्यान आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट जी ह्याच बातमीला अनुसरून आहे. राज्यभरातून झालेल्या टीकेनंतर बदलापूर बलात्कार प्रकरणातील सह आरोपी तुषार आपटे याने स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा दिलाय. शाळेची बदनामी होऊ नये आणि भाजपला त्रास होऊ नये यासाठी मी राजीनामा देत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांना दिली आहे. अशाच माहितीपूर्ण गोष्टींसाठी पाहत रहा माय महानगर लाईव्ह.